तो कहने का मतलब यह है कि बाबा साहब हमको इशारा भी देके गए। बाबा साहब हमें इशारा भी देके गए। बाबा साहब कहते हैं संविधान जो दिया है, बाबा साहब कहे संविधान तुमची ढाल आहे, पण ती सांभाळण्याची ताकद तुमच्यात हवी, ती गंभीर इशारा दिला। तुमसे ये सभी बातों का संरक्षण अगर करना है तो संविधान से ही हो सकता है। ये इशारा बाबा साहब ने दिया है और बोलते हैं ये ढाल जो है ये ढाल की तरफ हो देता है। आगे चल के क्या कहते हैं बाबा साहब, 26 जानेवारी 1950 ला आपण विसंगीत जीवनात प्रवेश करीत आहोत। राजकारणात एक माणूस एक मत ही समान असेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात अजूनही विसंगती आहे। बघा, आपण म्हणतो सबको, वो अंबानी को भी एक मत दिया, करोड़पति, और गरीब लोग हैं उनको भी एक मत दिया। ये समानता बाबा साहब ने लाई, लेकिन प्रैक्टिकली जीवन में बहुत बड़ी आर्थिक सामाजिक दरी अभी भी बनी हुई है। उस दरी को अगर हमको कम करना है तो हमको अधिकार चाहिए, अधिकार के बगैर नहीं होगा। क्योंकि हम कितने भी विद्वान हैं, सब कुछ मालूम भी है, लेकिन हमारे पास अधिकार ही नहीं है, तो हम क्या कर सकते हैं? तो इसीलिए ये बाबा साहब कहते हैं कि ये लोग अगर सामाजिक दरी अगर कामयाब करने में कमजोर साबित हुए और ज्यादा दिन तक ऐसा ही रहा, तो आगे बाबा साहब कहते हैं जर ही विषमता लवकर दूर झाली नाही तर विषमतेचे बळी ठरलेले लोक या लोकशाहीचा रचलेला डोलारा जो आहे हा उद्ध्वस्त करते। आणि ही जी किमया जी आहे विरोधक तेच करतात, तसतस करायचं, काहीच द्यायचं नाही, काही लोकांना द्यायचं, सगळ्यांना द्यायचं नाही, आणि सगळ्यांना न देता त्याला म्हणजे त्रासून टाकायचं, एवढंच द्यायचं। जसे तथागत इम्प्लिमेंट करत होते ना, एकच दाणा खायचा, एकच घास खायचा, अर्धीच पोळी खायची, स्वतःला ते परत 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 ह्या क्रियेमधून ते जात होते। काय प्रक्रिया होते बा म्हणून त्यांचं चिंतन होतं ते। अशासारखं हे लोक चिंतन करत आहे, ह्या समाजाला एवढंच द्यायचं, जेवढं 10,000 द्यायचे, जे बाबासाहेबांनी व्यवस्था केली, त्या समाजाला आर्थिक सोर्स समाजाच्या खालच्या घटकापर्यंत बाबासाहेबांनी पोहोचवले। बाबासाहेब जेव्हा म्हणजे अधिकार होते तेव्हा जेव्हा बाबासाहेब सरकारमध्ये सामील होते त्यावेळेस बाबासाहेबांनी हे काम केलं ना, आणि हे काम आम्हाला का दिसत नाही? काहीच नसतं। आणि म्हणजे या राष्ट्राच्या नवरत्न कंपन्या बाबासाहेबांनी बनवल्या, त्या ठिकाणी आरक्षणाची सुरुवात केली, आणि SC ST NT OBCचा मनुष्य त्या ठिकाणी लागलात, आणि ह्या नवरत्न कंपन्यातून जे आर्थिक सोर्स समाजाच्या खालच्या घटकापर्यंत झिरपला, तर तो बाबासाहेबांनी ती किमया करून दाखवली, आणि तिथेच नेमके झाले। ह्या लोकांनी ती अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्थाच पायदळी तुडवली, ही अर्थव्यवस्था पायदळी तुडवली, आणि पूर्ण अर्थव्यवस्था तसनस केली। तुम्हाला पाहिजे तेवढंच देत आहे, म्हणजे जे ठिकाणी सन्मानानं पगार मिळाला पाहिजे होता तो आता तुम्हाला 10 न 15,000 रुपये देऊन पाहिजे तेवढंच तुम्ही उद्याची व्यवस्था तुम्ही करा। म्हणजे तुम्ही क्रांती नाही केली पाहिजे, तुम्ही रस्त्यावर नाही आले पाहिजे। तुमचं पोट भरलं तर रस्त्यावर होईल, आणि भुके पोट राहिलं, उद्याची काय व्यवस्था करायची असं जर मत राहिलं तुमचं, तर तुम्ही इच्छा असूनही सामाजिक कार्यामध्ये जाणार नाही, माणसाला टाइम देणार नाही, माणसाला चर्चा करणार नाही, कारण तुम्ही तुमच्या व्यवस्थेमध्ये कायम चिंतनात असता की उद्याचं काय, मुलाचं काय, मुलाच्या फीसचं काय, म्हणजे असे प्रश्न। तर हे आर्थिक नाळ्या ज्या आहे, आर्थिक नाळ्या ह्या व्यवस्थेनं छाटलेल्या आहेत, हे आम्हाला दिसत आहे, हे आम्हाला दिसत आहे, तर मोठ्या वर्गाला पण दिसत आहे, आमच्या मधल्या बुद्धिजीवी वर्गाला पण दिसत आहे। त्यांना दिसत नाही अशातला भाग नाही, कळत आहे, परंतु प्रॉब्लेम्स कुठे येते अखेर में, शेवटी प्रॉब्लेम्स कुठे येते? म्हणजे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी
ओळखण्याची फार गरज आहे. आणि हे जर आपण करू शकलो नाही तर येणारा काळ तुम्हा आम्हालाही माफ करणार नाही, एवढं पक्क. बाबासाहेब समोर म्हणतात, जोपर्यंत संविधान नव्हतं, जेपर्यंत संविधान नव्हतं तेव्हा सत्याग्रह, कायदेभंग म्हणजे मोर्चे हे ठीक होत. बाबासाहेब म्हणते जोपर्यंत संविधान नव्हतं, परंतु संविधानानंतर ठीक होते, पण आपल्याकडे घटनात्मक मार्ग असताना अराजकतेचे मार्ग आम्ही बंद केले पाहिजे. म्हणजे घटनात्मक मार्ग आहे, संविधान आहे, आणि संविधानाच्या रूपाने आम्हाला घटनात्मक मार्ग जरी आले ते आम्ही अराजकते मार्ग बंद केले पाहिजे. मोर्चे काढणं बंद केले पाहिजे. तुम्ही मोर्चे काढून हे करण्यापेक्षा तुम्ही त्या लोकांना एका बंद खोलीमध्ये, एका वर्गामध्ये क्वालिफाईड करा ना. क्वालिफाईडची क्षमता असायला पाहिजे, चिंतन मनन असायला पाहिजे. मग त्या मोर्चा मागे तुमचा उद्देश काय आहे? तुम्हाला शक्ती प्रदर्शन करायची आहे, शक्ती दाखवायची आहे, आणि तुमच्या पाठीमागे किती जनसमुदाय आहे, आणि त्या जनसमुदायाच्या वेळेवर तुमची किंमत बोली तर नाही लागत आहे. हे प्रश्न समाजापुढे निर्माण होत आहेत. आपल्याला कदाचित वाटत नसेल, परंतु हे प्रश्न समाजापुढे निर्माण होत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचं आम्ही ऐकत नाही. स्पष्ट बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत संविधान नव्हते तेव्हा समाज, सत्याग्रह, कायदेभंग ठीक होते, पण आपल्याकडे घटनात्मक मार्ग असताना अराजकतेचे मार्ग आम्ही बंद केले पाहिजे. न्यायालयाचे रस्ते तथा संसदेचे, विधानमंडळाचे दरवाजे ठोठावले पाहिजे. काय म्हणतात? कारण आज हे सगळे लोक काऊन आहे? हे मुजोर काऊन आहे? हे सगळे लोक सत्ताधारी मुजोर काऊन आहे? कारण बाबासाहेबांनी जे दिशानिर्देश केले होतं आम्ही ऐकू शकलो नाही, पण ते लोक सगळे ऐकले, विरोधकांनी ऐकले. आणि त्यांनी हे जे बाबासाहेबांचं कोटेशन आहे, हे बाबासाहेबांचं कोटेशन त्यांनी इम्प्लिमेंट केलं. संविधानामध्ये, विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये आपले मिनिस्टर पाठवले. हे लोक म्हणाल तेच बोलणार. तो कोणत्याही जाती धर्माचा कोणताही राव, हे लोक म्हणणार तेच बोलणार, बाकीचं नाही बोलणार. त्यातून त्यांच्याही समाजाचे प्रश्न आवासून उभे आहेत. एकाच समाजाचे प्रश्न आहेत का? तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, त्या सगळ्या बाबीवर चिंतन मनन करण्यासाठी आणि त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी एकही पर्याय आहे, तथागत बुद्ध धम्माचा पर्याय आहे. आणि तो पर्याय आम्ही लोकांनी एकत्र येऊन चिंतन मनन करायला पाहिजे. आणि चिंतन मननातून सिद्धार्थाने सांगितलं की माझा पराजय झाला, मी हरणारा माणूस आहे, तुम्ही बहुमत निर्माण करा आणि बहुमताकडे वळलं पाहिजे. हे दिशानिर्देश बाबासाहेब, हा इतिहास आहे. म्हणजे आम्ही इतिहास समजून घेत असताना, इतिहासाचे इतर संदर्भ तपासून पाहत असताना आम्ही वर्तमान परिस्थितीमध्ये जेव्हा येतो तेव्हा आम्हाला याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. कोणी म्हणत असेल का बुद्धाचा धम्मा आहे, बुद्धाचा मार्ग स्वीकारला, आम्ही चिवर घेतलं तर आम्ही राजकारणावर बोलू नये, आम्ही सामाजिक कार्य बोलू नये, आम्ही बुद्धाचा प्रचार करावा. ह्यात बुद्धाचाच प्रचार आहे, या धम्माचाच प्रचार आहे. धम्माला लोकांना दुःखातून मुक्त करणे, ज्या समस्याग्रस्त लोक आहेत त्या समस्याग्रस्त लोकांना त्या समस्येतून बाहेर काढणे, हा धम्माचा प्रचार आहे, लोककल्याणाचा प्रचार आहे. कोणाला प्रश्न पडेल आणि म्हणणार असेल, परंतु आम्हाला जर सही गाईडलाईन जर असेल आणि दिशानिर्देश असेल तर आम्ही सुद्धा ह्या समस्येतून बाहेर निघू शकतो. एक संघ येऊन आम्हाला त्या बाबासाहेबांच्या दिशानिर्देश केलेल्या प्रिन्सिपलकडे आम्हाला वाटचाल करावं लागणार आहे. तेव्हा आपण याच्यातून मुक्त होऊ शकतो. आणि ही सुरुवात जी आहे, हे काही काळात आपण जर करू शकलो नाहीत तर ही पुन्हा एक मोठी प्रतिक्रांती चालू आहे. आणि प्रतिक्रांतीच्या आडोशाने जर हद्दपार बाबासाहेब जर झालेत तर पुन्हा एक मोठा मोठा अंधकार ह्या समाजापुढे उभा ठाकून आहे. कारण तुम्ही काहीच करू शकणार. आम्ही समाजामध्ये जात असताना
अनेक घटकाकडे पाहतो. अंधश्रद्धेमध्ये भरभटलेला समाज आहे. आमचे लोक, बुद्धाला मानणारे लोक समाजाला अंधश्रद्धा शिकवते आहे. आणि प्रस्थापित जो व्यवस्थेमधला हा वर्ग आहे, धर्म, ईश्वर, आत्मा मानणारा, यांचा तो पिंड आहे. तो यांचा तो पिंड आहे. कारण याच्या प्रथा माणसाला गुलाम करू शकत नाही. आणि म्हणून तो मनुष्याला धर्माच्या नावावर, ईश्वराच्या नावावर गुलाम अंधश्रद्धेमध्ये टाकत आहेत. आणि आमचाही वर्ग जो आहे धम्माच्या नावावर धम्माला अंधश्रद्धेमध्ये टाकत. बऱ्याच बाबी बोलता येईल, परंतु ते उचित आहे किंवा नाही असं मला वाटते, म्हणून मी त्याच्यावर वाच्यता करत नाही आहे. कारण अनेक लोकांना म्हणजे कदाचित हे आवडणार नाही. बोलणार आहेत, भंतेजी बोलेल, भंतेजी मांडतात, अनेकदा सांगितलेलं आहे. परंतु ही बाब जी आहे, ही बाब गांभीर्यानं चिंतन म्हणण्याची बाब आहे. आम्हाला त्याच्यावर चिंतन करावंच लागणार आहे. अन्यथा आम्ही काळोखाच्या खाईकडे, एका मोठ्या अंधकार दरीकडे आपण ढकलल्या जातो हळूहळू. आणि म्हणून गुलामी जे आहेत, गुलामी चोर पावलाने येते, एकदम गुलामी येत नाही. आम्हाला आज वाटत आहे आम्ही जिवंत आहोत, आज वाटत आहे, परंतु आम्ही म्हातारे होणार आहोत, आम्ही संपणार आहोत. आणि ते आम्ही पाहायला नाही राहणार आहोत. जे अशी गुलामी जर अंधकारमय चोर पावलानं जर आलेली आम्हाला दिसत नाही. आज आम्हाला खुशाला वाटते आहे. परंतु ह्या महापुरुषांनी आम्हाला, हे महापुरुष जे झटलेत, हे सर्व महापुरुष जे झटलेत, ते आज पाहिलं नाही, परंतु त्यांचं कार्य, त्यांचं कर्म आजही शिल्लक आहे. आणि ह्या कर्मातून आम्ही केलेले काम जे आहे, आम्ही केलेले काम साबूत राहील. अन्यथा आम्ही जर अशाच परिस्थितीमध्ये वाट बघत राहिलो आणि कोणीतरी करेल, कोणीतरी सामोरे येईल, तर वर्षामागून वर्ष, दिवसामागून दिवस जाईल. आणि हळूहळू हा जो धम्माचा रथ आहे, बाबासाहेबांचा रथ आहे, सामाजिक रथ, ते बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी खूप विरोधकांशी लढून झगडून हा रथ इथपर्यंत आणला. हा रथ तुम्हाला पुढे नेता आला तर जरूर न्या, परंतु तीळ मात्रही म्हणजे पाठीमागे येऊ देऊ नका. एवढी जबाबदारी आमच्यावर दिली. आता आम्हालाच प्रश्न करायचा आहे, आमच्या बुद्धिजीवी लोकांना म्हणजे प्रश्न त्याच्यावर चिंतन करायचं आहे की बाबासाहेबांनी दिलेला रथ, आणि हे कोटेशन आहे, तर तो रथ कुठपर्यंत आहेत, हे चिंतन म्हणून बुद्धिजीवी लोकांनी, इथल्या समाजातील मोठ्या लोकांनी, लिडरशिप करणाऱ्या लोकांनी, चांगल्या इंजिनियर्स, डॉक्टर, वकील त्या लोकांनी, जे सामाजिक चिंतन करणारे लोक त्या लोकांनी बाबासाहेबांचा रथ कुठे आहे बा, कमीत कमी त्याचा एक आढावा घ्यायला पाहिजे. तर बाबासाहेबांनी दिलेला जो रथ होता, तो रथ आम्ही कुठपर्यंत नेला. 70 वर्षामध्ये तो रथ कुठे आहे. कमीत कमी ह्या एका वाक्यावर जरी आपण एकदा चिंतनाला सुरुवात केली तर त्याच्यावर सोल्युशन मिळू शकते. म्हणजे अशा प्रकारचं एक इतिहास जे आहेत त्याच्यावर मी प्रकाश टाकला. आपण याच्यानंतर धम्मावर पण बोलू, कारण माणसाला क्वालिफाय करणं सुद्धा आहे. आणि धम्मावर बोलत असताना एक चॅप्टर, अनेक चॅप्टर झालेले आहेत. भंतेजी आपल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळे चॅप्टर घेऊन येत आहे. परंतु माझा उद्देश जो होता की हे ढाल, म्हणजे हे बुद्ध धम्मावर जी एक गाभायाने याच्यावरून जो असा हमला होत आहे, हा हमला रोखणं गरज आहे. आणि समाजाला हा इतिहास जर माहित असेल, इतिहास म्हणजे काय हे माहित असेल, आणि इतिहासाची जी गांभीर्य जे माहित असेल, तर तो माणूस इथे पण ते रोखू शकतो, एवढा मजबूत होऊ शकते. आणि म्हणून इतिहास म्हणजे फक्त आपल्याला कथा सांगायच्या नाही आहे, किंवा इतिहास म्हणजे स्टोरी ऐकून म्हणजे हे करायचं नाही आहे. इतिहासातून बोध घ्यायचा आहे, आणि ह्या बोध घेऊन ह्या वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या समस्या निर्माण आहे त्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ह्या इतिहास आहे. म्हणून मी हा जो एक प्रकरण जे आज प्रयत्न केला मी शिकवण्याचा किंवा आपल्याला सांगण्याचा, तर असा उद्देश होता हा आपल्याला समजावा आणि हा समजून आपण त्याच्यावर गांभीर्याने चिंतन मनन करावं, बस हाच उद्देश आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय. जय जय. चालू आहे.
संपूर्ण महापुरुषांना त्रिवार वंदन. आपले आदरणीय भंतेजी धम्मसारथी यांना त्रिवार वंदन. तुम्हा सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा विषय आहे इतिहास म्हणजे काय. इति म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्याला म्हणतात इति. हास म्हणजे घटना आणि बात किंवा परिवर्तन, हे दोन्ही शब्द मिळून बनतो इतिहास. आणि जो व्यक्ती इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक समाजाने हा आपला इतिहास जो आहे, पूर्वी काळामध्ये जो घडलेला आहे, जे आपल्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत, तो इतिहास आपण कधीही विसरू नये. आणि इतिहासामध्ये ज्या आपल्या समस्या होत्या त्या समस्यावर चिंतन करून आपण इतिहास कसा घडवला पाहिजे. इतिहास जर विसरलो आपण तर इतिहास कधीही घडवू शकत नाही. त्यासाठी चिंतन करणं खूप गरजेचं आहे. आपल्या पूर्वजांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, आपण कुठल्या स्थितीमध्ये होतो, ती स्थिती परिस्थिती कशी बदलवायची, यासाठी चिंतन करून त्या गोष्टीला ज्या समस्या होत्या त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि नवीन इतिहास घडवला पाहिजे. धम्म आणि धर्म यातील फरक जो आहे, धम्म म्हणजे हे नैतिकता आहे. नैतिकतेने जर आपण वागलो तर आपण धर्माची निर्मिती करू शकतो. आणि धर्मानुसार वागलो आपण तर अंधश्रद्धा आणि आत्मा, देव, ईश्वर, चमत्कार या सगळ्या गोष्टी असणार. म्हणून धम्म आणि धर्मातला फरक कळणं खूप गरजेचं आहे. हे छोटेसे जरी शब्द असले तरी या शब्दावर आपल्याला चिंतन करणं खूप गरजेचं आहे. धम्म म्हणजे नैतिकता, जे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म सांगितलेला आहे, भारतीय संविधान तयार करून दिलेलं आहे, त्यावर आपलं चिंतन करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण चिंतन करणार नाही तोपर्यंत आपल्याला समस्या काय आहे ते कळणार नाही. आणि समस्या कळली नाही तर त्या समस्याचे निराकरण काय आहे तेही कळणार नाही. आणि जोपर्यंत आपण समस्या दूर करू नये तोपर्यंत आपण इतिहास घडवू शकत नाही. म्हणून जो इतिहास आहे, ज्या घटना घडलेल्या आहेत त्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. प्रेरणा घेऊन त्यातून आपल्याला नवीन नवीन मार्ग शोधायचे आहे आणि समस्या दूर करायची आहे. ह्या सगळ्या समस्या केवळ एकच व्यक्तीने दूर केल्या, त्या म्हणजे ते व्यक्ती म्हणजे महान आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्या समाजातील हाल अपेक्षा, ज्या आपल्यावर लादलेल्या ज्या गोष्टी होत्या पुरोहित वर्गाने, त्या सगळ्या समस्याची जाणीव करून त्यांचा दूरदृष्टिकोन बघा. 70 वर्ष झाले आपण खूप चांगल्या पद्धतीने जगत आहोत. बाबासाहेबांनी जो आपल्याला रथ इथपर्यंत आणून दिलेला आहे, सन्मानाचे समानतेचे जे अधिकार दिलेले आहेत ते सगळं आपण उपभोगत आहोत. पण समोरच्या पिढीला आपण काय देऊ याचा आपण चिंतन केलेलं नाही, याचा आपण विचार केलेला नाही. म्हणजे कुठला इतिहास म्हणजे इतिहासाला जर नष्ट करायचं असेल तर त्याच्या समाजातील समस्या म्हणजे त्याच्या समाजाला नष्ट करावं लागतं. समाज जर नष्ट झाला तर इतिहास घडू शकत नाही. म्हणून समाजातील समस्या ज्या आहेत त्या जाणल्या पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे आणि समस्या हा दूर केल्या पाहिजे, तरच आपण इतिहास घडवू शकतो. धर्म हा कर्मकांड युक्त असतो आणि आपल्याला त्यामध्ये गुरफडून ठेवलेलं असतं. आत्मा, देव, चमत्कार या सगळ्या गोष्टी म्हणजे भीतीपोटी आपण त्या स्वीकारत असतो. जर आपण चिंतन केलं तर आपल्याला ते समजतं की हा सगळं थोटांग आहे, कर्मकांड आहे, यातून आपलं म्हणजे नुकसानच आहे, फायदा काही नाही आहे. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला चिंतन करावं लागेल. चांगलं काय वाईट काय या गोष्टीचं आपल्याला विचार करूनच त्यावर समस्येवर आपण निराकरण करण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधले पाहिजे, तरच आपण इतिहास घडवू शकतो, अन्यथा घडवू शकणार नाही. म्हणून बाबासाहेबांचे जे विचार आहेत, त्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मी इथपर्यंत आपला रथ आणून ठेवलेला आहे, तो तुम्ही शक्य असेल तर समोर न्या, पण त्याला किंचितही मागे आणू नका. पण आपण काय करत आहोत या 70 वर्षामध्ये, मागेच आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण एवढ्या समाजामध्ये राहून एकोप्याने कधीही राहत नाही. केवळ आपण आपल्या स्वार्थापोटी जीवन जगत आहोत. केवळ आपण आपल्या घराचा आणि कुटुंबाचाच विचार करतो, समाजाचा विचार करतच नाही. प्रत्येक व्यक्ती हा कसा संपन्न झालेला आहे, तो कशामुळे? शिक्षणामुळे. त्याला थोडी बुद्धी आली तर तो बुद्धीचा वापर केवळ तो कुटुंबापुरताच करतोय, समाजाचा विचार करतच नाहीये. तर ही आजची काळाची गरज आहे. जर संविधानाला वाचवायचं असेल आणि भारतीय संविधानाला वाचवायचं असेल आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्माला जर वाचवायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांना आचरणात आणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोहोचवले पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे. तरच बाबासाहेबांनी जो इतिहास घडवून दिला आहे आपल्यासाठी, तो इतिहास आपण घडवू नये पण कमीत कमी आपण जिथे आहे तिथे तर आपण ठेवू शकतो. जो रथ आहे तो तिथे तर असायला हवं, यासाठी प्रत्येकाने आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्यांनी
प्रयत्न करावा असं मला वाटते आणि इतिहास घडायला पाहिजे आपल्या हातून थोडा का होईना, तर तो घडवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक व्यक्तीने करावा असं मला वाटते. जय देव. बोलता तुम्ही?